गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वार आजचा सोमवार, तारीख 29 सप्टेंबर 2025. नाही म्हणजे आवाज थोडासा खरखरला वाटतोय ना? माझाच नाही हो, बऱ्याचशांचा तुम्हाला आवाज वाटेल. बट चला सुरुवात करूयात शोची. माय टॉप 3. एक्झॅक्टली बॉस. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर नवी मुंबई विमानतळाचं नाव जवळपास निश्चित होत आहे. दी.बा. पाटील यांचं नाव दिलं जावं असं केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. माय टॉप 3. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. शासनाच्या 1100 सेवा मिळणार ऑनलाईन आणि व्हॉट्सअपवर. माय टॉप 3. आणि त्यासोबतच बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष मिथुन मन्हास असतील. माय टॉप 3. तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट यार, एकंदरीत पावसाने आपल्याकडे जी काही हजेरी लावली नाही यार, ट्रस्ट बी भयानकच झालेलं आहे. बट चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. म्हणजे एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर नवी मुंबई विमानतळाचं आता उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबरला ठरलेलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बट त्या विमानतळाचं नाव जे काय आहे ते दी.बा. पाटील यांचंच द्यावं, याबद्दल आता पाठपुरावा सुरू आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आणि त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर राज्य सरकार त्यावर पाठपुरावा करतंय आणि केंद्र सरकार आणि हवाई वाहतूक मंत्रालय सुद्धा या नावासाठी अनुकूल आहे असं कळतंय. चला 8 ऑक्टोबरला याचं उद्घाटन होईल आणि नुसते याचंच नाही तर माननीय पंतप्रधान मेट्रो 3 आणि मेट्रो 2चं सुद्धा उद्घाटन करणार आहे असं कळालंय. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन येतो पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट तुम्हाला एक म्हण आठवते का? सरकारी काम महिनाभर थांब. पण तिला आता कुठेतरी आता एक ब्रेक लागणार आहे असं वाटतंय. कारण की पुढची अपडेटच तशी आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. शासनाच्या 1100 सेवा आता ऑनलाईन आणि व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते पण जास्त वेळ नाही, पुढच्या 2 महिन्यात या सगळ्या अवेलेबल होणार नाही. म्हणजे आपण डिजिटलायझेशनकडे बऱ्यापैकी वळत चाललोय आणि जर या गोष्टी झाल्या तर आणखीन सोपं होणार. या सेवांमुळे नागरिकांना त्यांच्या अर्जाची माहिती बसल्या जागी मिळणार आहे आणि त्यामुळे वेळ सुद्धा लागणार नाही. आणि जर कोणी या कामात दिरंगाई केली तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार सुद्धा करता येणार आहे. जस्ट सजेशन म्हणून सांगतो की या जर कामानं डिले झाला तर बाय डिफॉल्ट एक रिमाइंडर त्या अधिकाऱ्याला जावं अशी काही व्यवस्था करता येईल का तेही बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशा गोष्टी असतात ना, इकडे बनवू शकतात असं सजेशन म्हणून सांगितलं. बाकी येत आहे त्याचं स्वागत आहे. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण पुढच्या अपडेटकडे वळण्याआधी तुम्हाला एक सांगायची गोष्ट. आपण ऐकलं असेल ना, द चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट. म्हणजे या अपडेटवरनं मला आठवलं की पूर्वी आपण बँकेत पैसे काढायला आणि भरायला जायचो, पण त्याच्यानंतर आपण नेट बँकिंगकडे वळलो. नेट बँकिंगकडनं UPIकडे वळलो. UPIमध्ये आपल्याला OTP बराच वापरायला लागला. पण आता हा OTP सुद्धा जुना झालाय म्हणे. एप्रिल 2026 पासून इतर पद्धती वापरूनही व्यवहार व्हेरीफाय करता येणार आहेत. म्हणजेच काय तर पासवर्ड, पासफ्रेज, पिन, कार्ड हार्डवेअर, सॉफ्टवेअर टोकन, फिंगरप्रिंट्स किंवा कोणत्याही प्रकारचं बायोमेट्रिक यात असू शकतं. आणि रिपोर्ट्सनुसार असं सांगायचं म्हटलं तर किमान 2 वेगवेगळ्या गोष्टींचं प्रमाणीकरण करून पेमेंटची पडताळणी केली जाईल. म्हणजे पेमेंट सक्सेसफुल होण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला लागू शकतात. काय वाटतं तुम्हाला या गोष्टीबद्दल? जरा मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. नाही म्हणजे या गोष्टींमुळे कुठे ना कुठे ऑनलाईन जे काही फ्रॉड होत आहेत त्याला एक ब्रेक लागू शकतो. तुमचं मत मला तुम्ही सांगतायत इंस्टाग्रामवर RJ प्रसाद. दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. आणि याबद्दल आणि या व्यतिरिक्त आपण तिकडे आणखीन गप्पा मारूयात. कारण की आता घड्याळात बघितलं तर 9 वाजायला बस काही मिनिट बाकी आहेत. चला तर मग भेटूयात तिकडे. पण उद्या सकाळी पुन्हा भेटूयात माय FM वर. घेऊन पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात.